वंदे मातरम. आजचा लाईव्ह येण्याचा विषय आहे असं म्हणण्याचा उद्वेग आहे तो आहे थंड डोक्याचे राजकारण आणि पाषाण हृदयी प्रशासन व्यवस्था. या लोकांना आपले खिसे भरण्यापलीकडे, आपली खुर्ची वाचवण्यापलीकडे, आपलं राजकारण साध्य करण्यापलीकडे किंवा कागदे घोडी नाचवण्यापलीकडे कुठल्याही गोष्टीचे सोयर सुटत नाही. आणि या विधानाची पुष्टी करणारे शेकडो प्रसंग, हजारो पुरावे आणि लाखो पिढी आज तुमच्या माझ्या भोवती दीन, असहाय्य आणि अस्वस्थ अवस्थेत जगण्याचा संघर्ष करताना आपण बघतो. मारे हिंदुत्वाची गर्जना करत, स्वराज्याचं सुराज्य करण्याची भूमिगर्जना करत, सर्वसामान्य माणसाचं, मराठी माणसाचं सरकार आलं असं सांगत, ओरडत आणि गुलाल उधळत फडणवीसांचं प्रचंड बहुमत असणारं सरकार सत्तेत बसलं. फडणवीस आणि त्यांच्या टोळीनं आजपर्यंत पूर्वीच्या सरकारांवर, पूर्वीच्या राजकारण्यांवर किंवा पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांवर जेवढे काही आरोप करता येतील तेवढे सगळे आरोप करून खोट्या नाट्या पुराव्यांच्या गाड्या भरून तेव्हा आम्हाला भुलवून किंवा लाडकी बहीण यासारख्या सर्वसामान्य माणसाला लोभ निर्माण होईल अशा योजना गळ्यात मारून सत्ता बळकावली. हरकत नाही, राजकारणी आहात, सत्तेशिवाय तुम्ही जगू नाही शकत. सत्तेची साठमारी हाच तुमचा स्थायी भाव आहे हे आम्हाला मान्य आहे. सत्तेत बसल्यानंतर तुमच्यातली जी नैतिकता आहे, जी संवेदनशीलता आहे, जे माणूसपण आहे ते कुठे जातो? सदैव निवडणुकीच्या राजकारणामध्ये स्वतःला गुंगवून ठेवून प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक कटू घटनेवर मतांची गोळाबेल लक्षात घेऊन त्यानुसार वागणं, त्यानुसार पॉलिसीज राबवणं, त्यानुसार शासन प्रशासनाने निर्णय घेणं हे खरंच मनाला व्यथित करणार आहे. नसरापूरची घटना तुमच्या माझ्या पुढं ताजी आहे, सगळ्यांना अस्वस्थ करून सोडते. त्या 65 वर्षाच्या हरामखोरानं त्या 4 वर्षाच्या चिमोडीचा जो बळी घेतला, तिच्यावर ज्या प्रकारे अन्याय केलाय, अत्याचार केलाय, शेणाच्या ढिगाऱ्याखाली ते लेकरू पुरून हा हरामखोर पळून गेला. जनभावनेचा क्षोभ झाला, लोकांना राग अनावर झाला, लोक रस्त्यावर उतरले. याच्यापेक्षा काय करू शकतो लोक, जनता याच्यापेक्षा काय करू शकतो? तुम्ही आणि आम्ही एवढंच करू शकतो. याच्या पलीकडे आपण काही आपला उद्योग दाखवू लागलो तसं खोट्या नाट्या केसेस दाखल करतील, दंडोक्याची भीती घालतील, गजाच्या पलीकडे ढकलतील आणि कायदा आणि सुव्यवस्थित राज्य आहे याचा डांबोरा. पण अशा हरामखोरांना योग्य वेळी कठोर शिक्षा होईल यासाठी प्रामाणिकपणे काम करणार. महाराष्ट्रभरातल्या सर्वसामान्य माणसाच्या सगळ्याच प्रकारच्या, सगळ्या स्तरातल्या वर्गातल्या लोकांच्या अतिशय क्रूर जनभावना, अत्याचार, अनाचार, अनागोंदी या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या उमऱ्यापर्यंत पोहोचल्यात, घरामध्ये येऊन बसल्या. फडणवीसांसारखा थंड डोक्याचा राजकारणी किंवा सपशेल अपयशी ठरलेला गृहमंत्री आज तुमच्या माझ्या डोक्यावर बसला, की ज्याला कुठल्याही गोष्टीच्या राजकारणाच्या पलीकडे सोयर करणार. अनेक प्रसंग आहेत. काल परवा हडपसरमध्ये तर वसुली एजंटांनी एका सर्वसामान्य माणसाला, मध्यमवर्गीय माणसाला क्रेडिट कार्डच्या वसुलीसाठी रस्त्यावर त्याच्या बायकोसमोर झोडपून काढले. काय करते पोलीस प्रशासन?
आरबीआयचे नियम काय सांगतात? आरबीआयचे नियम हे फायनान्स कंपन्यावाले किंवा वसुली टोळ्याकडून गुंडगिरी करणारे खाजगी सावकार, खाजगी फायनान्सवाले कुठल्याच गोष्टी अंमलबजावणी करत नाही. खाजगी शाळा आहेत, मनमानी फीस वसूल करतात, अववाच्या संवादात पुस्तकं विकतात, वह्या विकतात, गणवेश घेण्याची सक्ती करतात, पालकांची दिशाभूल करतात, आंदोलन करणाऱ्या पालकांच्या पोरांना बाहेर हाकलून देतात, RTEच्या मुलांना वेगळी सापटना भावाची वागणूक देतात. महसूल खात्याची अनागोंदी तर परमोच्च टोकावर पोहोचली. असं एक खातं राहिलं नाही की जिथे या सरकारनं शेण खाल्लं नाही, की जिथे या सरकारला अपयश आलं नाही, की जिथे या सरकारच्या प्रशासनाचा हराम केला, जनतेला न्याय दिला. फडणवीसजी जागे व्हा. गृहमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून आज तुम्ही या महाराष्ट्राच्या मुख्य खुर्चीवर बसलेला आहात, महाराष्ट्राचे मुख्य कारभारी झाला आहात. आणि हे सगळं करण्यामागे तुम्हाला जर फक्त असं वाटत असेल की आमदारांच्या संख्येची गोळाबेरीज आहे, मतांची गोळाबेरीज आहे, तर तुम्ही रचलेल्या साम दाम दंडभेदाच्या पलीकडच्या डावांची यशस्वी परिणिती आहे. आणि म्हणून आम्ही या सत्तेवर बसलो आहोत. तुम्ही कसंही वागलो तरी ते योग्य आहे. तर वेळीच सावध व्हा. भल्या भल्यांची सत्ता क्षणभरात मातीमोल झालेली उदाहरण इतिहासामध्ये आणि आपल्या अवतीभोवत्याने. किमान आया बहिणींच्या, पोरा बाळांच्या, छोट्या छोट्या मुलांच्या जीविताशी, त्यांच्या आबरूशी खेळणाऱ्या हरामखोरांना तरी वेळीच शिक्षा देण्याच्या काही गोष्टी करा. काल परवा आणखी एक प्रकरण वाचलं की पुण्यातल्या एका महिला अधिकाऱ्यानं नुकतीच बढती झाली, 28 लाखाची लाच घेतली. गृहमंत्री म्हणून तुम्ही जो बडेजाव सांगत असता, जी टिमकी वाजवत असता, जो तोरा मिरवत असता, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काल परवा त्या मिसिंग लिंकचं उद्घाटन केलं आणि म्हणालात की आता ही मिसिंग लिंक नव्हे, ही कनेक्टिंग लिंक आहे. ते कसलं कनेक्शन आहे? 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे. त्या दिवशी हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी, स्वतंत्र महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी बलिदान दिलेल्या 105 योद्ध्यांचं स्मरण करण्याचा, त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. तुम्ही उद्घाटन करण्यात दिवस वेळ घालवता. तुमच्या फोटोशॉपीमध्ये, तुमच्या व्हिडिओग्राफीमध्ये, तुमच्या रस्त्यावरच्या गाड्या चालवण्याच्या चमकोगिरीमध्ये हजारो माणसं रस्त्यावर अडकून पडतात. कित्येक तास रस्त्यावर ट्रॅफिक जाम होतो. तुम्हाला या गोष्टीची कुठलीही तमा वाटत नाही, कुठल्याही गोष्टीची लाज वाटत नाही. ही मिसिंग लिंक हा जो प्रकार आहे, मिसिंग लिंक हा शब्द तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही महाराष्ट्राला ज्या ज्या गोष्टींसाठी या जनतेला शब्द दिला, वचन दिला, या सगळ्या गोष्टींबरोबर तुमची लिंक मिसिंग झाली आहे. सर्वसामान्य माणसांच्या मूलभूत हक्कासोबतची तुमच्या सरकारची लिंक मिसिंग आहे. आया बहिणींच्या आबरूची काळजी घेण्याची जी काही लिंक आहे ती मिसिंग आहे. सर्वसामान्य माणसांची पोरं ज्या शाळेत शिकतात त्या शाळांमध्ये व्यवस्थितपणे त्या शाळा चालाव्यात. सरकारी नियमानुसार सर्वसामान्य पालकांच्या मुलांना शिक्षण मिळावं. कमी खर्चात, मोफत किंवा कमी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळावं, यासाठी जे काही करावं लागतं त्या बाबतीत तुमची लिंक मिसिंग आहे. फायनान्स कंपन्यांवर वचक ठेवण्यासाठी जी कुठली लिंक आहे ती सुद्धा मिसिंग आहे. लाडक्या बहिणींच्या नावावर सरकारमध्ये आलात, लाखो लाडक्या बहिणींना फॉर्म भरायला लावले, त्यांची मतं मिळवलीत, काही काळ त्यांना लाभार्थी म्हणून 4 पैसे त्यांच्या पदरात टाकले आणि आता लाखो महिलांना त्या योजनेपासून तुम्ही वंचित ठेवता. भाऊ म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत जी लिंक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता ती सुद्धा लिंक मिसिंग. मुख्यमंत्री म्हणून, महाराष्ट्राचा कारभारी म्हणून जी संवेदना असावी लागते, जो कणखरपणा असावा लागतो, जो निर्णयातली तत्परता असावी लागते, त्या बाबतीतली कारभाराची जी कार्यक्षमता असते त्या कार्यक्षमतेची लिंक मिसिंग आहे. गृहमंत्री म्हणून गुन्हेगारांवर, हरामखोरांवर जो वचक ठेवायचा आहे तो वचक ठेवण्याची लिंक सुद्धा मिसिंग आहे. नुसती मोठमोठी उद्घाटन करणं किंवा देवाभाऊ या ब्रँडिंगसाठी शेकडो कोटीचं PR, काय म्हणूया त्याला,
शेकडो कोटींचा खर्च करून PR ब्रँडिंग करणं, ही तुमची करेक्टिंग लिंक आहे का? कित्येक बिल्डर सर्वसामान्य माणसाला तुमच्या सरकारच्या काळात दोबाडतात, फसवतात, बंधात्या करतात. तिथे तुमचं सरकार काय करतं? काल परवा मुंबईला तुम्ही जो खोट्या गोष्टींसाठी खरा मोर्चा काढला, की महिला आरक्षणाला नकार दिला विरोधकांनी आणि म्हणून नारी शक्तीला आम्ही रस्त्यावर उतरून या विरोधकांचा निषेध करतो. खरंच तुम्ही त्या स्त्रीकडे लक्ष द्यायला तयार नव्हता आणि लक्ष देण्यासाठी त्या स्त्रीने, त्या मातेनं रस्त्यावर बाटली आदळली आणि तुमच्या मंत्री खोटा नव्हता घेतला. तुम्ही सरकारला फसवायला निघाला आहात, जगात जनतेला फसवायला निघाला. जनता जनार्दनाची फसवणूक करता आणि त्यात तुम्हाला मुत्सद्देगिरी वाटते. वेळीच झाले जनता जनार्दन तुमचे हे सगळे खेळ, सगळ्या राजकीय कुरघोड्या, सगळ्या लबाड्या अगदी डोळे उघडे ठेवून बघतो. नियतीने तुमच्या खांद्यावर या महाराष्ट्राचा कारभार चालवण्याची जबाबदारी दिली. जगण्याचं सोनं करण्याची सुवर्ण संधी. तुम्ही कसला राजकीय कुरघोड्या करून विरोधकांना नामोहरण करता सर्वसामान्य माणसांचे शिवाशाप घेता. नियतीने तुम्हाला एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळा मुख्यमंत्री बनवलं. हे जनता जनार्दनाला तर त्यानं तुमच्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवा. गृहमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून, या महाराष्ट्राचे मुख्य कारभारी म्हणून जागे व्हा. आणि सर्वसामान्य माणसाची होत असलेली घुसमट, त्याच्या प्राणांतिक वेदना, प्राणांतिक यातना, यातून त्याला मोकळं करा. आणि खऱ्या अर्थानं शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांचं नाव घेऊन 100 वेळा त्यांचा वारसा सांगून सत्तेत बसलेल्या तुमच्या तमाम टोळीला सांगा की नीतीनं वागा, कायद्यानं वागा. सर्वसामान्य माणसांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या. एकच सांगतो की नीती आणि नियती या एका नाण्याच्या 2 बाजू असतात. तुम्ही ज्या प्रकारे तुमची नीती सत्तेत बसल्यानंतर, खुर्चीत बसल्यानंतर दाखवत आहात, ज्या पद्धतीने वागत आहात, तुमचं सरकार चालवत आहात, ती नीतीच तुमच्या नियतीला भविष्याच्या परिणामांची, जे काही परिणाम होतील तुमच्या या भ्रष्ट नीतीचे, ही सगळी पापांची फळं, कर्माची फळं तुमच्या पदरात ही नियती नक्कीच टाकणार. आणि मग तुम्हाला वाटेल की अरे आपण कुठेतरी चुकलो. वेळीच सावध व्हा. मुख्यमंत्री म्हणून वेळीच झोपेचं सोंग घेऊ नका किंवा कागदी उत्तर देऊन सरकारी कागदाची पानं पोचून लोकांना वेड्यात काढू नका. सगळेच लोक बोलत नाहीत, सगळ्यांना बोलता येत नसतं, सगळ्यांनाच बोलण्याचं धाडस नसतं किंवा बहुतांश लोकांना बोलण्याचा प्लॅटफॉर्म मिळत नाही, व्यासपीठ मिळत नाही. हे लक्षात ठेवा ही जनता जनार्दन आहे. आणि हा जनार्दन जेव्हा डोळे उघडेल किंवा जेव्हा डोळे वटारेल तेव्हा मात्र तुम्हाला दे माय पेरणी ठाय हे झाल्याशिवाय तुम्ही खरेच संवेदनशील बाप असाल. कुटुंब प्रमुख म्हणून तुमच्या अंतर्गत काहीतरी भावना शिल्लक असतात. जनतेच्या बद्दल जर काही संवेदना शिल्लक असतात, हिंदुत्वाचे खऱ्या अर्थाने पाईक असेल, पुन्हा एकदा सांगतो, निक्षून सांगतो, हात जोडून सांगतो, विनवणी करून सांगतो, आग्रहानं सांगतो, भानावर या. आणि अशा हरामखोरांच्या डोक्यात एका सुहृदय आणि कार्यक्षम कारभाराचा, संवेदनशील कारभाराचा दंडुका जोरात हाणा. सर्वसामान्य माणसाचं जगणं सोपं करा. जनता जनार्दनाचे आशीर्वाद घ्या आणि स्वतःचं आयुष्य, स्वतःचं भविष्य या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून मिळालेली संधी सोनं करा. आणि एवढंच सांगायचं बाकी
शहाण्याला शब्दाचा मार असं म्हणतात. तुम्ही शहाणे नाही, फार शहाणे आहात. तुम्हाला या गोष्टी कळत नाहीत असंही नाही, पण आम्ही साधी माणसं, सर्वसामान्य माणसं, आम्हाला राहवत नाही. कधी काळी तुमचे समर्थक म्हणून तुमचे झेंडे नाचवलेले माणसं आहेत. कधी काळी फडणवीस सत्तेत आल्यानंतर माझ्या महाराष्ट्रात लोकांना सुखानं जगता येईल अशी वेडी आशा बाळगलेली माणसं आहेत. आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देणं, तुम्हाला या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगत राहणं याशिवाय मला राहत नाही. आणि म्हणून आजचा हा सगळा लाईव्हचा प्रपंच आहे. मोदीजी फोटोशॉपी, व्हिडिओग्राफी, झालमुरी किंवा फुटबॉलच्या मॅचेस किंवा एकूणच इव्हेंट बाजीच्या पलीकडे थोडंसं सर्वसामान्य माणसांकडे बघा. मोदी है तो मुमकिन है म्हणून जो तुम्ही नारा दिला होता, तो नारा उलट्या अर्थानं सिद्ध होतो आहे. विरुद्ध अर्थानं तुम्ही ही गोष्ट खरी करत आहात, याची आम्हाला लाज वाटते. महाराष्ट्राचे महान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि भारताचे अलौकिक पंतप्रधान श्री देवेंद्रजी फडणवीस या दोन महापुरुषांना हात जोडून विनंती आहे की भानावर या आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन कारभारी म्हणून आपली भूमिका. वंदे मातरम.